नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। रणांगणावर आहोत आपण आणि रणांगणावर अजून युद्ध सुरू झालेलं नाहीच आहे. कदाचित असं वाटू शकतं की इतका वेळ रणांगणावर हे चाललंय काय, मग बाकीचे लोक करतायत काय. पण गंमत अशी आहे की इलेक्ट्रॉनिक स्पंदनं आजच्या काळात ज्या म्हणतो आपण, त्या इलेक्ट्रॉनिक वेव्हजची गती जी आहे ती केवढी प्रचंड असते ना. त्यामुळे त्या गतीद्वारे होणारा संवाद हा आज आपल्याला आपल्या ध्वनीच्या गतीपेक्षा कितीतरी गतीने झालेला असणार ना. म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्णामधला संवाद पूर्ण गीता वाचायची म्हटली तरीही आज आपल्याला 2.5 ते 3 तास पुष्कळ होतात. तेव्हा तर प्रत्यक्ष भगवंतांनी अर्जुनाशी संवाद साधलाय. म्हणजे तो काही असा वाणीद्वारे नाही ना, तो संवाद तर इलेक्ट्रॉनिक स्पंदनांद्वारे झालेला असणार. या हृदयीचे त्या हृदयी घातिले अशा पद्धतीने झाला असणार. मग तो होताना निश्चितच इतका कालावधी तर नसणारच. कालावधीचं मोजमाप देखील प्रत्येक युगानुसार बदलत आलेलं आहे, हे पण आपल्याला माहीत आहेच आहे. तेव्हा अशी शंका मनामध्ये यायचं कारणच नाही की इतका वेळ मग बाकीचं सैन्य काय करत होतं, त्यांना ऐकायला मिळाली होती का गीता. अगदी निश्चितच आहे. जसं एखादं दृश्य पाहताना आजसुद्धा अनेक ठिकाणी परदेशात आणि आता आपल्या भारत देशात सुद्धा AI तर्फे आपण बघतो की अवकाशामध्ये इतकी सुंदर सुंदर दृश्य समोर आणली जातात. लेसर शो म्हणतो ना, आणि ती दृश्य आपण अनिमेष नजरेने बघत राहतो. किती वेळ बघतोय कळतं कुठे, कारण ते दृश्यच असं असतं की ते आपल्याला स्तंभित करून सोडतं आणि ते बघत राहावंसंच वाटत राहतं. तिथून पाय हलत नाही ना नजर ढळत. घडतं ना असं. तसंच त्यावेळी घडलं असणार. भगवंताचं जे काही रूप, विश्वरूप आपण बघतोय, त्याचंच वर्णन आपण आत्ता सध्या ऐकतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये. ते रूपच असं अनिमिष नजरेने सगळेजण बघत बसलेली असणार. असा काही प्रकाश, असं काही तेज जसं उगवतीला आणि मावळतीला आपल्याला खेचून घेतं आणि आपण सूर्याकडे बघतच राहतो. अवकाशामधली रंगांची उधळण आपण किती पाहावी आणि किती नाही अशा पद्धतीने खिळून राहून बघत राहतोच ना. तसंच झालं असणारे हे निश्चित. त्यामुळे आपण युद्धासाठी रणांगणात उभे आहोत आणि अजून युद्ध सुरू झालं नाही याचं भानसुद्धा हरपलं असणार आहे. नक्कीच असंच घडलं असणार. श्रद्धा माणसाला सगळ्यावर विश्वास ठेवायला शिकवते आणि विश्वास सत जे असेल त्याच्यावर निश्चित राहतो. कारण हे सगळा इतिहास आहे, हे सगळं सत्य घडलेलं आहे आणि म्हणून याच्यावर विश्वास नक्कीच बसणार आहे. मग आपल्या व्यावहारिक जीवनाशी संबंधित असे कितीतरी प्रश्न आपल्याला गीतेच्या माध्यमातून सुटू शकतात का, अशी शंका अनेकांच्या मनात येते. जशी ही शंका आत्ता मी व्यक्त केली की बाकीचे लोक काय करत होते, अशी शंका अनेक जण विचारतात. तशा आपल्या व्यावहारिक जीवनातल्या काही शंकासुद्धा गीतेच्या श्लोकांचा अभ्यास करून काही सुटू शकतील का, अशाही शंका मनात येऊ शकतात. तशा आपल्या संगीताताईंच्या मनात सुद्धा काही शंका आल्या आहेत आणि त्या त्यांनी प्रत्यक्ष येऊन विचारल्यात.
मग आधी आपण त्यांच्या शंका काय आहेत, जिज्ञासा काय आहेत त्या ऐकून घेऊ, त्याचं निरसन करूया गीतेच्या माध्यमातून आणि मग पुढे विश्वरूप दर्शनाशी पुन्हा एकदा जोडले जाऊया. तेव्हा आधी ऐकूयात संगीताताईंचे प्रश्न. मानसिक स्वास्थ्यासाठी गीतेचं अध्ययन कशा प्रकारे करावं? वाचन करावं, पठण करावं का गीतेचा सखोल अभ्यास करावा याचं आम्हाला कृपया मार्गदर्शन करा. क्रोधावर विजय मिळवण्यासाठी गीतेचा अभ्यास कशा प्रकारे करावा व गीतेच्या माध्यमातून नैराश्यावर मात कशी करावी याचं आम्हाला मार्गदर्शन करा. संगीताताई स्वतः डॉक्टर आहेत. त्यांची ओळख त्यांनी सांगितली, डॉक्टर संगीताताई देशपांडे. त्यामुळे त्यांचा संबंध सतत त्यांच्याकडे येणाऱ्या काही ना काही विकारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींशी असणार. म्हणून मग त्यांना असं वाटतंय की विकारांनी एकदा व्यक्ती ग्रस्त झाली की तिचं मानसिक स्वास्थ्य खरंच अस्वस्थताच येणार ना माणसाला. मग ते स्वास्थ्य नियमित राहावं, विचलित होऊ नये, यासाठी म्हणून गीतेचा काही माध्यम म्हणून उपयोग होऊ शकेल का, असाच त्यांनी पहिला प्रश्न विचारला आहे. की मानसिक स्वास्थ्य कायम राहण्यासाठी, आणि गंमत अशी आहे ना की आपल्यासमोर जर एखादी व्यक्ती विकारग्रस्त होऊन आली आणि त्यावेळी लक्षात आलं की त्या मानसिक अस्वास्थ्य त्या व्यक्तीचं आपल्याला जाणवलं, तर असे पेशंट सातत्याने समोर आल्यावर डॉक्टरांनासुद्धा काळजी घ्यावीच लागणार ना. एरवी व्यावहारिक अडचणींमध्ये सुद्धा मानसिक स्वास्थ्य दोलायमान होतंच ना. म्हणजे हे फक्त डॉक्टरांच्या बाबतीतच आहे असं नाही ना. प्रत्येकच व्यक्तीला आपलं मानसिक स्वास्थ्य या गीतेच्या माध्यमातून स्थिर ठेवता येऊ शकेल का, असा छान प्रश्न संगीताताईंनी विचारला आहे. आणि मग त्यासाठी त्यांनी असं म्हटलं आहे की गीतेचं वाचन पुरेसं आहे का, गीतेचं पठण करायला हवं का आणखी कुठला मार्ग आहे त्याचा सखोल अभ्यास करत राहायचं का, याखेरीज आणखीन कुठला गीतेशी निगडीत असा अभ्यासक्रम आहे किंवा काही वेगळं करता येईल का, असा एक छान प्रश्न त्यांनी विचारला आहे. भगवद्गीता जे आहे ना ग्रंथ, तो भगवद्गीता हाच ग्रंथ असा सारस्वरूप आहे की एकदा का आपण त्या श्लोकांचं लयबद्ध शुद्ध वाचन करायला शिकलो आणि वाचायला लागलो की आपोआप त्याच्या स्पंदन लहरी आपल्या अंतरंगात उत्पन्न होतात आणि संपूर्ण शरीरभर पसरतात. त्या लहरींचीच किमया अशी आहे की ती लयबद्धता आपल्या मनबुद्धीला सुद्धा वेढून राहते. कारण मन तरी काय आहे हो, मन चंचल आहे म्हटलं जातं. मन काही अवयव नाही ना, तो असा बंदिस्त कुपीत असलेला नाही आहे ना घटक शरीरातला ना, तो डॉक्टरी तपासणीत कुठे उलगडता येत. म्हणजे ती स्पंदनच आहेत. मग स्पंदनांची लयबद्धता एकदा शरीरभर पसरली की मनाची स्पंदनंसुद्धा लयबद्ध होतातच. आणि मन आणि बुद्धी यांचं कनेक्शन अतूट आहे, संबंध जोडलेलाच आहे. आणि त्यामुळे इंद्रियांमधली लयबद्धता स्पंदनांची मनापर्यंत झिरपत जाते आणि मनातून बुद्धीपर्यंत पोहोचत राहते. म्हणून तर गीता वाचन करायला हवं. पण सगळ्यांना लयबद्ध शुद्ध वाचन नाही ना जमू शकत. प्रयत्न खूप असतो, करतात पण प्रयत्न अनेक जण. पण मी वाचतं ते शुद्ध आहे की नाही हे नाही उलगडलं, हरकत नाही आहे, काहीच बिघडत नाही आहे. जेव्हा श्रद्धा ठेवून आपण काम सुरू करतो तेव्हा त्या कामामध्ये कौशल्य वेळ लागतोच ना यायला. तसं गीता वाचन सुरुवातीला मला नाही नीट जमणार, मला ती कदाचित जोडाक्षरसुद्धा नाही नीट वाचता येणार. पण बोट ठेवून सतत जर वाचत राहिलो, जसं जमेल तसं. आपली लिपी आपल्या ओळखीची आहे, वाचनासाठी वापरलेल्या पुस्तकातली म्हटल्यावर अक्षरांवर बोट ठेवून सतत जर श्रद्धेने वाचत राहिलो. श्रद्धा काय करते माहिती आहे? श्रद्धा कोणी व्यक्ती नाही आहे बरं, श्रद्धा काही कोणाचं नाव नाही आहे.
श्रद्धा म्हणजे आपली दृढता, आपली तल्लीनता, आपली एकाग्रता आणि आपला स्वतःवरचा विश्वास. हे सगळं या 2 जोडाक्षरांमध्ये अभिप्रेत आहे. त्यामुळे श्रद्धा म्हणजे दृढता, श्रद्धा म्हणजे अविचल निष्ठा, श्रद्धा म्हणजे पूर्ण तल्लीनता आणि श्रद्धा म्हणजे स्वतःवरचा विश्वास. हे जर वाचताना आपल्या समवेत असतील हे 4ही घटक, तर हळूहळू वाचनामधलं कौशल्य आपोआप आपल्याला प्राप्त झालेलं आपल्याच लक्षात येईल. कसं लक्षात येतं माहिती? क्रायटेरिया कोणता लक्षात आला आहे त्याचा? स्वाभाविकपणे आपली गती वाढेल वाचनाची, त्यात आपल्याला रुची उत्पन्न होईल आणि हळूहळू ते श्लोक जरी अक्षरं नाही दिसली समोर तरीही आपल्या मुखातून येत राहतील. त्यालाच म्हणायचं पठण. मग कुठल्याही याच्यामध्ये परायणता, सातत्य असेल तर ही प्रगती होतेच ना आपोआप. आणि एकदा ही प्रगती होती असं जाणवायला लागलं की मानसिक अस्वास्थ्य नावालाही शिल्लक उरणारच नाही. कारण जोपर्यंत आपल्यासमोर काहीतरी एक निश्चित ध्येय नसतं ना, तोपर्यंत हे अस्वास्थ्य वगैरे सगळं आपल्याला भिवत असतात, भेवडवायचा प्रयत्न करत असतात. पण एकदा का आपलं काहीतरी सुनिश्चित ध्येय आपल्यासमोर आलं, मग ते गीतेचे श्लोक वाचण्याचं असू दे, पठणाचं असू दे किंवा व्यावहारिक कामामधलं असू दे, ध्येय निश्चित समोर आहे म्हटल्यावर त्याच दिशेने प्रगती करत असताना आपल्याला त्या स्वास्थ्याची दखल घ्यावीशी वाटतच नाही, ते आपोआपच स्थिर होऊन जातं. तेव्हा गीता वाचनाने झाला तर निश्चित फायदाच होणार आहे. काम करत असताना सुद्धा ते श्लोक आपोआप मग शरीरामध्ये घुमत राहतील. जसं घंटा वाजवल्यावर त्याचा नाद घंटा वाजायची थांबली तरीही घुमत राहतोच ना. आणि मंदिरातून बाहेर पडून अगदी आपण घरी येऊन गेलो तरीही तो नाद आपल्या अंतर्मनात घुमत असतो. आहे ना हे व्यावहारिक सत्य? अगदी तसंच आहे. गीतेचे श्लोक वाचन करूया, पठण करूया, त्याचा सखोल अभ्यास करूया आणि अन्य कोणत्याही मार्गाने रोज एकच श्लोक या पद्धतीने करा. दुसऱ्यांचे नुसते ऐकायला जरी मिळाले ना तरीसुद्धा तो नाद घुमत राहणार आणि मग मानसिक स्वास्थ्याचा विचार करायची गरजच पडणार नाही. ते स्वास्थ्य आपोआपच दृढ होत जाणार. मला वाटतं संगीताताईंच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. त्याच्याच अनुषंगाने मानसिक स्वास्थ्य आपलं संतुलन बिघडतं कशामुळे? स्वास्थ्य डळमळीत होतं कशामुळे? बरोबर आहे, एक तर आपण आवेशात येतो किंवा नैराश्यात जातो, आयदर ऑर. एकतर रागाने डोळे लालबुंद होतात किंवा रडून रडून लालबुंद होतात. दोन्हीमध्ये डोळे लालच होतात ना. म्हणजे आवेग जो आहे तो कुठलाही आवेग हा आपल्याला सहन करता यायला हवा. आधीच्या अध्यायांमध्ये यांची उत्तरं आपण सविस्तर घेतलेली आहेत की क्रोधावर मात कशी करता येईल किंवा नैराश्य दूर कसं सारायचं, त्याच्या आवेगामध्ये आपण कसं नाही अडकायचं. मुळात या दोन्हीचं मूळ कुठे आहे? आपल्या शरीरामध्ये जो रजोगुण आहे ना तो असणारच आहे. हो, वरदान स्वरूप तो प्राप्त झालेला आहे. 3ऱ्या अध्यायापासून आपण हे लक्षात घेत आलोय. 2ऱ्या अध्यायात सुद्धा तिथे तर क्रोधाचं एक चक्रच सांगितलं आहे. आणि कामना हे या मग क्रोध आणि नैराश्याचं मूळ आहे. कामना म्हणजे इच्छा, आकांक्षा, अपेक्षा. त्याशिवाय व्यक्ती कशी जगणार हो? पण इच्छा तर असणारच ना, अपेक्षा तर ठेवणारच ना, आकांक्षा तर राहणारच ना. त्यामुळेच तर आपलं विकसन होत राहणार. मग यांना कसं डावलता येईल? डावलायचं नाहीच आहे. पण त्या इच्छा, आशा, आकांक्षा, अपेक्षा ह्या सगळ्यांचा परिणाम जो आपण विचारात ठेवतो तो नाही ठेवायचा. कामना हवीच, कामनेशिवाय प्रगती नाही, विकसन नाही.
पण कामनेचा अपेक्षित परिणाम आपल्याला क्रोधाकडे किंवा नैराश्याकडे नेतो, म्हणून त्या परिणामाशी नाही जोडलेलं राहायचं. आपण आपले प्रामाणिक प्रयत्न रुजू केले की जो परिणाम सामोरा येईल तो आपल्याला प्रगतीपथावर नेणाराच ठरतो, हा दृढ विश्वास ठेवायचा. आपल्या क्षमतेवर विश्वास भगवद्गीता तोच देते, म्हणून गीता अभ्यासायची. क्षमतेवरचा विश्वास आपला वाढत राहिला पाहिजे, म्हणजे मग क्रोधाच्याही अधीन आपण होणार नाही, ना नैराश्याच्या गर्तेत कधी ढकलले जाणार. कारण त्या स्थितीतून बाहेर काढण्याचं बळ माझ्यामध्येच आहे, ही दृढता असली की बास, मात करणं कठीण नाहीच आहे. आणि मुळात या दोन्ही स्थितींचा अनुभव काय येतो? मगाशी सांगितल्याप्रमाणे अपेक्षा, इच्छा, आकांक्षा यांच्या परिणामाशी आपण जोडले गेलो की हे सगळं समोर येतं. म्हणून परिणामाशी नाही जोडलं जायचं. जो परिणाम येईल तो आपण जी ती त्रिसूत्री लक्षात घेतली ना, ॲक्सेप्ट, कंटिन्यू आणि डिटॅच, ती त्रिसूत्री पक्की मुरवायची. म्हणजे जो परिणाम येईल तो ॲक्सेप्ट, स्वीकारला तरी आमची द्वंद्व आम्हाला त्या स्वीकारण्यापासून पुन्हा दूर सारतात. म्हणून कंटिन्यू, पुन्हा द्वंद्वाकडे वळायचंच नाही. आणि किती काळ कंटिन्यू राहायचं? कायम नाही कंटिन्यू राहायचं. पुन्हा नव्याने जोमाने प्रयत्न करायला आपण आपलं बळ एकवटलं की डिटॅच होऊन जायचं. अरे पहिला परिणाम आलेला असे ना का तसा, काय बिघडतंय? मी नव्याने ही आशा जागवली आहे, नव्याने ही आकांक्षा माझ्या चित्तामध्ये जागवली आहे आणि नव्याने मला प्रयत्न सुरू करायचेत. बास, मग चाललो आपण झेप घ्यायला पुढे. पहिल्या पावलापेक्षा दुसरा पाऊल जास्त दमदारपणे टाकलं जाईल आणि आणखी प्रगतीपथावर आपण जात राहू. तेव्हा क्रोध आणि नैराश्य या तात्कालिक आहेत भावना, आणि त्याच्यावरचा उपाय गीतेमध्ये सांगितलेला म्हणजेच ACD फॉर्म्युला. ॲक्सेप्ट, स्वीकार करायचा, कंटिन्यू, दृढ राहायचं, द्वंद्वात पुन्हा नाही अडकायचं, आणि योग्य वेळ आल्यावर पुन्हा झेप घेण्यासाठी पहिल्या मागच्या अनुभवाला शिदोरी म्हणून वापरून डिटॅच. तेव्हा मला वाटतं संगीताताईंच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. आता मुख्य विश्वरूप दर्शनमध्ये अर्जुनाने जो प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलाय की हे उग्र रूप, अर्जुनाला वाटतंय भगवंत पण क्रोधायमान झालेत की काय? एवढं लहलहती जिव्हा, मुखातून येणारा अग्नी, आणि या सगळ्यांचा ग्रास होतोय. सगळे योद्धे अहमहमिकेने मुखामध्ये प्रवेश करतायत हे अर्जुनाला दिसतंय, आणि त्यामुळे अर्जुनाला काहीच सुचत नाहीये की हे असं रूप का धारण केलं असेल भगवंतांनी. हेतू काय असेल त्यांचा यामागे? नदीचा हेतू आपल्याला माहिती आहे, समर्पण करायचं आहे, समुद्राकडे जायचं आहे, कारण समुद्रामधूनच तर माझा उगम आहे. हे नदीला ज्या क्षणी उलगडतं त्या क्षणी नदी त्या समुद्राच्याच दिशेने प्रवास सुरू करते. किंवा पतंगाला अग्नीचं आकर्षण, ही उदाहरण मागच्या व्हिडिओमध्ये आपण लक्षात घेतली आहेत. अग्नीवर झेपावतो समर्पित होण्यासाठी, त्याला अन्य कोणता विचारच सुचत नाही. हे अर्जुनाने व्यावहारिक जगामधले दाखले स्वतःच उल्लेख केले आहेत. आणि असाच काही उद्देश असेल का या योद्ध्यांचा प्रवेश करताना? काय उद्देश असेल नेमका? आणि भगवंत का बरं त्यांचा असा स्वीकार करत असतील सगळ्यांचा? ही जिज्ञासा अर्जुनाच्या मनात उत्पन्न झाली हे दृश्य बघत असताना. म्हणजे अर्जुनाचं भान सुटलेलं नाही आहे, तो व्याकुळ झालाय, स्वाभाविक आहे ते. पण व्याकुळ झाला असला तरी त्याच्यातली जिज्ञासा आणि यामागचं उद्देश, रहस्य जाणून घेण्याची वृत्ती कायम आहे. म्हणून अर्जुन नरोत्तम आहे असं आपण मागच्या वेळेला लक्षात घेतलंय. मग आता भगवंत याच्यावर काही उत्तर देत आहेत की अर्जुनच अजून काही जिज्ञासा प्रकट करतोय? ते जाणून घ्यायचं या व्हिडिओमध्ये आपल्याला. मग त्यासाठी श्लोक ऐकायला हवेत. मग श्लोक ऐकलेत की मग आपल्याला कळेल कोण बोलतंय, कोण संवाद करतंय आणि कशा प्रकारे. तेव्हा ऐकूयात सुरुवातीला श्लोक. श्री भगवानुवाच
कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋते पीत्वान्न भविष्यन्ति सर्वे येव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् द्रोणैं च भीष्मैं च जयद्रथैं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान्। सञ्जय उवाच एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य। अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः कस्माच्च तेन न मेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनन्तदेवेश जगन्निवासत्वमक्षरं सदसत्तत्परं यत् त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परन्निधानं वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानन्तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यं पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम् अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास। श्लोक तर ऐकले आपण. श्री भगवान उवाचनी सुरुवात आहे ना, म्हणजे अर्जुनाच्या जिज्ञासेविषयी भगवंत स्वतःच आता खुलासा करतायत. कारण अर्जुनाची जिज्ञासा भगवंतांच्या लक्षात आलेलीच आहे. आणि काय खुलासा केला भगवंतांनी? सुरुवातीलाच सांगून टाकलं की तुला जाणून घ्यायचं आहे ना, मी हे उग्ररूप कोण आहे, मी हे उग्ररूप मी का धारण केलं आहे, हेतू काय आहे त्याच्या मागचा, मग ऐक तर.
आणि म्हणून पहिल्याच श्लोकामध्ये भगवंतांनी सांगून टाकलं, कालोस्मि लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः. अरे जाणून घ्यायचंय ना तुला, घे ना जाणून. कालः अस्मि, मी तर काळ बनून आलोय. काळ म्हणजे मर्यादा निश्चित करणारा घटक. कशाची काळ, कशासाठी मी काळ बनून आलोय? लोकक्षयकृत प्रवृद्धो. लोक म्हणजे संपूर्ण जगत. मग या जगतामध्ये क्षय व्हावा त्यासाठी मी प्रवृद्ध झालोय. क्षय लोकांचा होणार आहे आणि प्रवृद्ध मी झालोय, म्हणजे संतुलन बिघडलंय. 4थ्या अध्यायात भगवंतांनी सांगून टाकलंय ना, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. म्हणजे लोकक्षय म्हणजे जडत्व आलंय. लोकांची मती विवेकाशी जोडलेली राहत नाहीये. आणि असं जर जडत्व आलं असेल तर संतुलन करायलाच पाहिजे ना. एखाद्या वजन माप काट्यावर सुद्धा अशा प्रकारे एका तागडीत जास्त वजन झालं तर ते संतुलन साधण्यासाठी ते कमी करावंच लागतं ना. आणि मग दोन्हीचं संतुलन साधलं जातं मधला काटा समरेषेत आल्यावर. तेच भगवंतांनी सांगून दिलं आहे, अर्जुना अरे फार काही ह्याच्यामध्ये वेगळं नाही आहे. हे संतुलन साधण्यासाठी मीच तर काळ बनून आलो आहे. म्हणजे बघा हां, जडत्व काल विवेकाशी नाळ जोडली गेली की बुद्धी, आपण म्हणतो ना अरे काय मती मारी गयो असं म्हटलं जातं ना, मती मारी गयो. माझी बुद्धी त्या क्षणी कामच करेनाशी झाली. या स्थितीमध्ये जेव्हा मोठे समुदाय एकत्रित होतात, म्हणजे समाज जेव्हा अशा प्रकारे वर्तन करायला लागतो त्यावेळी त्या समाजाचा ऱ्हास अवसादयेत, 6व्या अध्याय शब्द आहे ना, अवनती ही निश्चित होणार. आणि मग समाजाची अशी होणारी अवनती सृष्टिकर्त्याला कशी बरं आवडेल? मग जो पालन करता आहे तो वेळीच सावरायला मदत करतोच ना. मग पालन करता जोपर्यंत मनाने झेप घेऊन प्रगती चालू आहे पाल्याची, तोपर्यंत आनंदाने बघत असतो, निरीक्षण करत असतो. पण ज्या क्षणी जाणवतं की अवनती पाल्याची होतीये, त्या क्षणी पालन करता रूप आपलं बदलतोच ना. आणि मग पुन्हा पाल्याला त्या जडत्वापासून खेचून आणावंच लागतं ना. तेच भगवंतांनी सांगून दिलं, लोकक्षयकृत प्रवृद्धो. ते जडत्व दूर करायला हवंय, ती मूढता नाहीशी करायला हवी. मी करतोय तेच योग्य आहे असं वाटणाऱ्यांविषयी योग्य निर्णय करायला हवा. मग ते सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्यानंच हे काम करायला हवं. मग आपण व्यवहारात सुद्धा अरे बाबा आम्ही सगळे सांगून थकलो हां त्याला किंवा तिला, आता तूच एकदा प्रयत्न करून बघ, कारण तुझ्यावर श्रद्धा आहे. तेच काम या ठिकाणी भगवंत सांगतायत की मला करायचंय, कारण मी दायित्व स्वीकारलंय, मी व्रत घेतलेलं आहे, मी परायणता स्वीकारलेली आहे आणि त्यामुळे मला हे करायलाच हवं. ते माझं दायित्व आहे आणि म्हणून मग मी लोकक्षयकृत प्रवृद्धा. त्यासाठी मी रूप कोणतं घेतलंय, कोण बनून आलोय? काळ म्हणजे मर्यादा घालणारा, सीमा निश्चित करणारा. ठराविक सीमेपर्यंत हे जडत्व, मूढता, असमंजसपणा पोहोचला की त्याला लयाला न्यायलाच हवं ना. तिथून पुन्हा प्रगतीकडे येण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत ना. मग ते प्रयत्न करणारा, ती लयाला नेणारा काळ मी आहे. पहिल्याच 2 ओळीमध्ये अर्जुनाची जिज्ञासा भगवंतांनी निरसन करून टाकली, उत्तर देऊन टाकलं. अजून काय पुढे सांगून टाकलं? लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः. मी माझी प्रवृत्तीच तशी तयार केली. प्रवृत्ती होणं महत्त्वाचं आहे, तात्कालिक स्थिती नाही आहे. युद्ध हे तात्कालिक आहे. तात्कालिक म्हणून आपले पंतप्रधान ज्या आपण नाळ आपली ज्या संस्कृतीशी जोडली गेलेली आहे
त्या संस्कृतीचा एक घट्ट दुवा म्हणून आपले पंतप्रधान काम करतायत. असंच असायला हवं ना देशाच्या नेत्यांनी. आणि म्हणून मग आपोआपच ही नाळ जी जोडलेली आहे ती संस्कृती आपल्याला काय शिकवते? हेच तर शिकवते. प्रवृत्त होणं महत्त्वाचं आहे. वृत्ती स्थिरता आणून देते. तात्कालिक स्थिती आपल्याला उद्दीपित करते, आवेश देते, पण ती तात्कालिक असते. त्यातून कदाचित झाला तर फायदा होईल, पण बऱ्याच वेळा नुकसान, अहिताच्या दिशेने पण प्रवास होतो. आजपर्यंत आपण आपल्या देशाचा इतिहास जर अभ्यासला तर या इतिहासाला योग्य मार्गावर घेऊन जाणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी अशाच प्रकारे प्रवृत्ती विकसित केली स्वतःची आणि समाजाची. त्यामुळेच तर ही संस्कृती अक्षुण्ण जगभरामध्ये प्रवाहित राहिलेली आहे. तात्कालिक आवेग त्याच्यामध्ये येत आहेत, पण समाहर्तुम, एकत्रितपणे हर्तुम, ती विनाशाला गेली पाहिजे, जी अवसादयेत अवनतीकडे घेऊन जाणारी जी वृत्ती समाजामध्ये जडत्वाची, अविवेकत्वाची, मूढतेची वर्धिष्णू झालेली आहे, ती लयाला घालवण्याचा, ती लयाला नेण्यासाठी माझी प्रवृत्ती मी अशा प्रकारे विकसित केली आहे, असं भगवान कृष्णाच्या मुखातून अर्जुनापर्यंत संदेश पोहोचवतायत. आणि म्हणून मग अजून अर्जुनाला काय सांगतायत? ते आश्वासित करतायत. कारण अर्जुन पण त्याच समूहाचा एक हिस्सा बनलाय हो. तोही किंकर्तव्य मूढ झालाय, करुणाग्रस्त झालाय, मूढतेने त्यालाही वेढून टाकलंय. तिथून त्याला प्रगती करण्यासाठी, प्रगतीपथावर जाण्यासाठी सिद्ध करायचं आहे ना. म्हणून भगवंतांनी सांगून दिलं, अर्जुना ऋत आहे, शाश्वत आहे, की आत्ता जे आमने सामने समोर प्रत्यनीकेषु योधा, अमोरासमोर जे योद्धे लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत ना, न भविष्यंती, यातलं कोणीच शाश्वत नाहीच रे. यापैकी प्रत्येकाला अस्तित्व आहे, अहम आकार आहे, त्याला लय अटळ आहे, विनाश अटळ आहेच. त्यामुळे न भविष्यंती, यातलं कोणीच कायमस्वरूपी स्थिर राहू शकत नाही. हे ऋत आहे, शाश्वत आहे. आपण बोली भाषेमध्ये काळ्या दगडावरची रेघ म्हणतो ना, ते सत्य भविष्य वर्तमान श्रीकृष्णांनी अर्जुनासमोर भगवंतांचा माध्यम म्हणून मांडून टाकलं. आणि मग पुढे भगवंत अजून काय संदेश देतात अर्जुनाला, की हे जर ऋत आहे, शाश्वत आहे, की अशा प्रकारे मूढता नाहीशी व्हावी म्हणून मी प्रवृत्त झालो आहे. सीमित करण्यासाठी ती मूढता, एक लक्षात ठेवायचं आहे हा आपल्याला, ही मूढता, ही प्रवृत्ती, अवनतीकडे जाणारी वृत्ती ही कायम असणार आहे. ऋत आज जरी ती लयाला गेली ना, तरी चक्रागत पुन्हा पुन्हा वृत्ती विकसित होत राहणार आहे. आणि पुन्हा पुन्हा कालचक्रानुसार ही पण प्रवृत्ती त्याला नाश करणारी, त्याचा लय करणारी, तीही प्रवृत्ती वृद्धिंगत होत राहणार आहे. हे कालचक्र आहे, म्हणून आपण कालचक्रच म्हणतो ना. एक गाडगं भरलेलं आणि दुसरं गाडगं रिकामं असेल तर संतुलन होण्यासाठी ते रहाट गाडगं फिरतच राहतं ना चक्र. तेच तर भगवंत सांगून देत आहेत. आणि म्हणून पुढच्या श्लोकात सांगून दिलंय काय, अर्जुनाला भगवंत सांगतायत, तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्. अर्जुनाने सांगून टाकलं होतं, मला राज्य नकोय, मला समृद्धी नकोय, मला ह्यातलं काहीही, त्रैलोक्याचं राज्य जरी मला मिळायला लागलं तरी मला यश नकोय, जिंकायचं नाही आहे. कारण ज्यांच्या मृत्यूमुळे मी जिंकणार ते स्वजन आहेत. मग असला विजय हवायच कशाला? नकोच ना हे सगळं रणं.
असं अर्जुनाने म्हटलेलं आहे. म्हणून आवर्जून आता भगवंत तेच शब्द वापरून तसंच सांगतायत की यशो लभस्व. पण हे यश कोणतं आहे? प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी सिद्ध होण्याचं यश आहे. म्हणून तस्मात् त्वम उत्तिष्ठ म्हणतायत. उत्तिष्ठ, तुझ्या अवनतीकडे नेणाऱ्या विचारांमध्ये त्या गर्तेत जो अडकलायस त्यातून उत्तिष्ठ, त्यातून सावध हो आणि प्रगतीच्या दिशेने, ठाम निश्चयाच्या दिशेने जी प्रवृत्ती मी आत्ता अस्तित्वात आणलो आहे, जी प्रवृत्ती मी विश्वामध्ये स्थिर करण्यासाठी आलो आहे, त्याची साथ संगत दे. उत्तिष्ठ. 4थ्या अध्यायात पण भगवंतांनी सांगून दिलंय उत्तिष्ठ. गीता अशीच आहे बरं. धागा, मूळ धागा सोडत नाही. आपल्या जीवनाचाही असाच धागा असतो ना, त्या धाग्याशी आपल्याला जोडलेलं राहायचं आहे. लहान बालक जितकं निरागस असतं, जितकं निकोपवृत्तीचं असतं, द्वंद्वापासून जितकं परे असतं, दूर असतं, तो धागा आपण हळूहळू क्षीण करत जातो. आणि मग नंतर केव्हा तरी जाणवतं, जेव्हा असाच कोणी कृष्ण आपल्याही सान्निध्यात येतो. पण तो यावा यासाठी मूळ धाग्याशी आपल्याला जोडलेलं राहायला हवं. सनातन संस्कृतीचं हेच तर वैशिष्ट्य आहे. कारण सगळ्या जगाचीच नाळ, मानवतेची नाळ ह्या भगवद्गीतेच्या विचारांशी जोडलेली आहे. हे ऋत आहे, हे शाश्वत आहे. भले आम्ही पंथोपंथांमध्ये विभागले गेलेले असू, भले आम्ही पूजा पद्धती उपासनेमध्ये विभागलेले गेले असू, पण मूळ हा जो धागा आहे ना, हे जे ऋत आहे ना, ते जगभरातल्या मानवाला एकत्र अवनतीकडून उन्नतीकडे नेण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि तो धागा अक्षुण्ण जर कुठे असणार आहे तर तो या सनातन संस्कृतीमध्ये आहे. भगवद्गीता तेच सांगते. पंथोपंथांशी नाहीच भगवद्गीता जोडलेली. धर्म आजच्या कलियुगामध्ये ज्याला धर्म म्हटलं जातं त्याच्याशी नाहीच आहे भगवद्गीता जोडलेली. भगवद्गीता जोडलेली आहे ती अवनतीकडे जाणाऱ्याला उन्नतीकडे नेण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करायचे, कोणी करायचे, ते दायित्व कोणी स्वीकारायचं आणि कशा प्रकारे अवनतीकडे जाणाऱ्याला प्रवृत्त करायचं, त्यासाठी भगवद्गीता आहे. मग अभ्यासायला हवीच ना प्रत्येकाने ही भगवद्गीता. ज्याला ज्याला हे उमगलं ते सगळेजण असे तयार होणार. त्यासाठीच तर हा माध्यम आपणही निवडलं आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण अशा प्रकारचे विचार या व्हिडिओमधून ऐकाल ना, पुन्हा पुन्हा ऐकत राहा. आणि जेव्हा जेव्हा हे विचार ऐकू ना, त्यावेळेला आपलं पण ध्येय निश्चित करायचं आहे. स्वतः तर अवनतीकडून उन्नतीकडे जायचंच. तस्मात् त्वम् उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं. समृद्ध, समृद्ध, वृद्ध म्हणजे प्राप्त करून घ्यायचं आहे, मिळवायचं आहे, वृद्धी करायची आहे. सम फक्त स्वतःच्या इंद्रिय मन बुद्धीची नाही, ते पण एक नगरच आहे ना. 5व्या अध्यायात म्हटलंच आहे, 6व्या अध्यायात म्हटलंच आहे, इंद्रिय ग्राम. तेव्हा स्वतःच्या शरीरामध्ये सुद्धा एक नगरच आहे बरं. केवढ्या इंद्रिय संस्था आहेत वेगवेगळ्या, आणि त्या एकजूट राहून जेव्हा काम करतात तेव्हाच तर निरोगीत्व असतं ना शरीराचं. मग हे झालं वैयक्तिक स्तरावर. म्हणून समृद्ध व्हायचं वैयक्तिक स्तरावर पण आणि समाज स्तरावर पण, विश्व स्तरावर पण समृद्ध करण्यासाठी उत्तिष्ठ असं अर्जुनाला भगवंत सांगून देत आहेत. ते दायित्व आहे तुझं. तुला राज्य जे करायचं आहे ते राज्य म्हणजे आधिपत्य. जे जे अवनतीप्रत आहेत त्यांना विश्वास द्यायचा आहे, त्यांना त्यांच्यातलं चैतन्य जागवण्यासाठी तुला राज्य हवं आहे. तेव्हा राज्यामागचा हेतूसुद्धा भगवंतांनी इथे स्पष्ट करून टाकला. क्रोध नैराश्य, आपण जे सुरुवातीला प्रश्न घेतलेत ते क्रोध नैराश्य हे आपले शत्रू आहेत, त्याच्यावर मात करायची आहे. गैरसमज मोठा शत्रू आहे हो.
चुकीच्या विचारधारांशी जोडलेलं राहणं आणि तेच योग्य आहे असं धरून वाटचाल करत राहणं, हेही शत्रुत्वाचंच लक्षण आहे ना. मग ह्या सगळ्या शत्रुत्वावर मात करायची आहे, ती बाहेरून कोणी नाही करू शकणार आहे, ती माझी मलाच करायची आहे. दुर्योधनाने सुद्धा शेवटी स्वतःहून म्हटलंय, जानामि धर्मं न मे प्रवृत्ती. मला कळतंय मी कोणत्या दिशेने वाटचाल करायला हवी आहे, हे सगळं मला उलगडतंय, पण माझी अजून ती प्रवृत्ती नाही. म्हणून भगवंत सांगतायत, कालोस्मि लोकक्षयकृत प्रवृद्धो. प्रवृत्ती होणं गरजेचं आहे. आणि जानामि अधर्मं न मे निवृत्ती. दुर्योधनच म्हणतोय की स्थैर्य काय आहे, प्रगतीची वाट कशी चालायची आहे, त्याला धर्म म्हटलं जातं. ते तर मला समजतंय, पण मला त्या वाटेवर यायला होतच नाहीये, माझी वृत्तीच होत नाहीये. आणि अधर्म म्हणजे काय, चुकीचा रस्ता म्हणजे काय, मला खाईत नेणारा हा रस्ता आहे हे समजतंय, पण तिथून मी निवृत्त होत नाही. मोह असाच असतो ना, लोभ असाच असतो ना, सगळ्यांना कळत असतं. पाय टाकल्यावर समोर जर चिखल आहे तर मी एकतर निसरून पडणार किंवा तो चिखल माझ्या अंगांगाला लागणार हे समजत असून सुद्धा तीच वाट चालायचं जर निश्चय केला तर जे वाट्याला येईल ते सहन करावंच लागणार ना. मग ते सहन करण्यापेक्षा जितवा शत्रून भुंक्ष्व राज्यम समृद्धम, ये ना बाहेर त्यातून. चिखलातून बाहेर येण्यासाठी दुसरा जर हात मदत करायला गेला तर तोही चिखलात ओढला जातो. व्यावहारिक अनुभव आहे ना हा. म्हणून चिखलातून एखाद्या व्यक्तीला जर बाहेर काढायचं असेल ना तर त्याचं सुद्धा आजच्या भाषेत टेक्निक आहे. सगळ्यांना नाही जमत ते. त्याला काढायला म्हणून आपण जर चिखलात उतरायला गेलो तर त्याच्या जोडीला आपणही चिखलमयच होणार. व्यावहारिक टेक्निक आहे, शिकून घ्यायला हवं. ते प्रत्येकाला जमतं असं नाही. म्हणून अर्जुनाला आवर्जून भगवंत पुढे सांगतायत, मयैवैते निहता पूर्वमेव निमित्त मात्रं भव सव्यसाचिन्. सव्यसाचिन्, उजव्या बाहूमध्ये आणि डाव्या बाहूमध्ये ज्याच्या सामर्थ्य आहे, सव्यसाचिन्. दोन्ही हातांमध्ये अर्जुनाच्या एवढं सामर्थ्य होतं बाहूंमध्ये की तो या हाताने पण सोडलेले शर बाण आणि या हाताने पण सोडलेले शर किंवा बाण हे त्याच तौलनिक सामर्थ्याने शत्रूवर प्रहार करणारे ठरायचे. व्यसाचिन शब्दवाग म्हणजे डाव्या बाजूचा विचार कर, उजव्या बाजूचा. आज पण आहे ना डावी विचारसरणी, उजवी विचारसरणी. भगवंत सांगून देतात, अरे दोन्हीची तौलनिक एकत्रता झाली पाहिजे. असणार डावी विचारसरणी असणार, उजवी विचारसरणी असणार, पण सब समाज को लिए साथ में. हळूहळू जागतिक स्तरावर आपल्या देशाच्या बाबतीत बदल होताना दिसतोय ना, आपण अनुभवतोय ना. आपण भाग्यवान आहोत की अमृत काळामध्ये साक्षीदार म्हणून आपण या प्रवासाचे वाटेकरी होणार आहोत. या प्रवासात अनेकांना सोबत घेऊन आपल्यालाही निमित्त मात्रं भव सव्यसाची. आपण निमित्त मात्र असणार आहोत. ज्यानं संतुलन साधायचं तो कालचक्राचा अध्वर्यू प्रत्यक्ष येतोय, आलेला असतोच. आपल्याला त्याची जाणीव होणं गरजेचं असतं. आणि म्हणून आता व्यावहारिक जगाशी अर्जुनाला भगवंत जोडतायत आणि जे समोरासमोर उभे ठाकलेले आहेत त्यांच्या बाबतीत भगवंत नाव घेऊन सांगतायत पुढच्या श्लोकामध्ये, द्रोणांच भीष्मांच जयद्रथांच कर्णं तथा नान्यपि योधवीरा मया हतांस्वं जहिमा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्ना. सैनिकांसह तू युद्धाला समोरच्या शत्रूशी सामना करण्यासाठी स्वतःला सिद्ध कर. अर्जुनासमोर शत्रू कोण आहेत? द्रोण, भीष्म, कर्ण वगैरे वगैरे हे योधवीराने ना मया हतांस्वं. अरे त्यांना केव्हाच मारून टाकलंय. तुझे खरे शत्रू कोण आहेत माहितीये का? तुझी गर्भगळितता, तुझी करुणाग्रस्तता, तुझी किंकर्तव्य मूढता,
हे तुझे खरे शत्रू आहेत आणि ते तुझ्या समोर ठाकलेत, तेव्हा त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी युद्धस्व, जेतासी, त्याच्यावर मात करण्यासाठी तू सिद्ध होऊन जा. काय सुंदर भगवंतांनी, हे काय रणांगणावरचा विषय आहे का? किंग कर्तव्य मूढता कोणालाही केव्हाही ग्रासू शकते. त्यातून सावरायचं आहे तर मग भगवद्गीता हवीच ना आपल्या सांगाती. त्यामुळे आपल्या ऐकणाऱ्यांपैकी कोणीतरी असं म्हटलंय की गीता सतत सांगाती का हवी. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा आपल्याला वाटचाल करायची असते ना, कधी डावीकडचं वळण येतं, उजवीकडचं येतं, कधी समोर जावं का माघारी फिरावं असा शंका मनात निर्माण होते. किंतु परंतु जेव्हा आडवे येतात वाटेत, त्यावेळी सांगाती जर भगवद्गीता असेल ना, तर युद्धस्व जेतासी रणे सपत्नान आपणही साध्य करू शकतो. कारण भगवद्गीता आपल्याला आत्मविश्वास स्वतःजवळ आहे याचं सामर्थ्य देते. आत्मविश्वास आत्मा ना आपल्याजवळच असतो. आता हे सगळं कृष्णाच्या माध्यमातून अर्जुनापर्यंत पोहोचल्यावर स्वाभाविक आहे अर्जुनाच्या देहबोलीमध्ये निश्चितपणे बदल घडलेला असणार आणि तो बदल संजयाच्या दिव्य दृष्टीने टिपलेला असणार. आणि म्हणून मग आता हा जो दृष्टीमधला बदल आहे, अर्जुनाच्या देहबोलीतला बदल आहे, तो पोहोचवला पाहिजे ना राजापर्यंत. त्यामुळे आता पुढचे श्लोक जे आहेत ते संजय उवाचचे आहेत. आपण ऐकले ते श्लोक. त्याच्यामध्ये संजय काय सांगतोय धृतराष्ट्राला, एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृतांजलिर्वेपमान किरीटी. देहबोलीबद्दल अर्जुनाच्या संजय सांगतोय. म्हणजे अर्जुनाबरोबर हे काय गुह्य संवाद झालाय ना, यशोलभस्व, कालोस्मी लोकक्षय वगैरे, तो काही संजयाला पूर्णत्वाने उलगडला असेल रहस्य असं नाही आपण म्हणू शकत. पण अर्जुनाच्या देहबोलीमधला बदल वचन ऐकल्यानंतर जो घडलाय, नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीत भीत प्रणम्य. अजूनही अर्जुन थरथर कापतोय, कारण ते तेजरूपी जे दृश्य समोर दिसलंय ते हटत नाहीये मनःपटलापासून. पण आता त्यातलं वेगळेपण, त्याचं रहस्य अर्जुनाला उलगडलंय. आणि म्हणून अशा प्रकारे मला साक्षात भगवंत विश्वरूप दर्शन या उद्देशाने घडवतायत हे कळल्यावर त्या भगवंताची स्तुती अर्जुनाच्या तोंडून बाहेर पडते. आणि म्हणून आता जे 36व्या श्लोकापासून आपण आत्ता ऐकलेत ना, स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या. आपण जर पुस्तक समोर ठेवून हे ऐकत असाल श्लोक किंवा हे विवेचन पाहत असाल, ऐकत असाल, तर 36व्या श्लोकापासून पुढे अर्जुनाने त्याला जे काय हे रहस्य कळल्यानंतर भावभावना त्याच्या मनामध्ये उचंबळून आल्या आहेत आणि भगवंतांविषयी त्याचं जे एक आजच्या भाषेमध्ये इम्प्रेशन, ठसा त्याच्या मनामध्ये दृढावलाय, तो आता वाणीद्वारे अर्जुन व्यक्त करतोय. स्थाने म्हणजे निश्चितच आहे रे. आता ऋषिकेश म्हणतोय. ऋषिक म्हणजे इंद्रिय. अर्जुनाची इंद्रिय गलित गात्र झाली होती ना, म्हणून आता अर्जुनाच्या लक्षात आलंय की इंद्रियांवर जय मिळवणारा हा कृष्णच तर आहे. म्हणून त्याला ऋषिकेश संबोधन वापरलंय अर्जुनाने. आणि पुढे काय म्हणून जातोय, जगत प्रहृष्यत अनुरज्यतेच रक्षांसी भीतानी. आता जे आहे मागे ऋषीमुनींनी वर्णन केलं, स्तुती केली वगैरे वगैरे, ते सगळं योग्यच आहे. मला जे दिसलं होतं ते, असं अर्जुन म्हणतोय की ज्यांच्या मनामध्ये शंका किंतु परंतु अज्ञान ठासून भरलेलं आहे, ते दिशोद्रवंती, दिशांना त्यांना स्थिरता येतच नाहीये ना. त्यामुळे इकडे पळावं का तिकडे पळावं, हा निर्णय करावा का तो निर्णय करावा, अशा स्थितीमध्ये ते इधर उधर भटकते रहते हैं. आज म्हटलं जातं ना, हिंदी जवळची वाटते काही काही वेळेला ऐकताना. इकडे तिकडे ते सैरा वैरा धावत आहेत. आणि जे दृढ बनलेले आहेत ते मात्र सर्वे नमस्यंतीच्या सिद्ध संघा. ज्यांची प्रवृत्ती दृढावलेली आहे असा समुदाय सगळा एकत्र येऊन
त्याच विचारांप्रती दृढ होतोय नमस्यंती. आणि म्हणून त्यांना उलगडलंय रहस्य असे सगळेजण एकत्रित येताना दिसत आहेत. अजून पुढच्या श्लोकात भगवंतांना अर्जुन आता म्हणतोय कारण अर्जुनाला स्वतःशीच संवाद सुरू आहे. कस्माच्च तेन न मेरन् महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनंत देवेश जगन्निवासत् त्वमक्षरं सदसत्तत्परं सत् असत् तत्परं. त्याच्यापेक्षा जे श्रेष्ठ आहे दशांगुळ उरलाय. पुरुष सूक्तात वर्णन आहे ना, चराचर व्यापून दशांगुळ जो उरलेला आहे यत, ते जे काही आहे त्याची चुणूक, त्याची झलक, त्याची जाणीव आता मला व्हायला लागलेली आहे. मग ज्यांना ती आधीच झालेले आहेत असे सिद्धांचे समुदाय, ज्यांनी ती जाणीव रुजवलेली आहे, प्रचिती घेतलेली आहे, अनुभूती प्राप्त करून घेतलेली आहे, ते का बरं नाही तुझं स्तवन करणार? का बरं नाही तुमच्या प्रती लीन राहणार, तल्लीन होणार? ते योग्यच आहे. हे आता मला रहस्य उलगडायला लागलंय. म्हणून जे सत आहे, असत आहे, या सगळ्यांच्या पल्याड आपण आहात हे रहस्य मला पण आता जाणवायला लागलंय. कसे आहात? आणि आपण अनंत देवेश जगन्निवास. शब्दात काय वर्णन करणार हो? शब्दातीताचं वर्णन शब्दात कसं करता येणार? म्हणून अनंत देवेश, देवांचाही ईश. देवपर्यंत आमची मजल पोहोचू शकते हो. हे मला मिळालं देवामुळे मिळालं, हे मला मिळालं. त्याच्याही पल्याडचा जो कोणी आहे जगन्निवास, या जगताला निवास म्हणून ज्यांनी स्थान दिलेलं आहे तो तू आहेस, हे मला आता उलगडायला लागलंय. अजून पुढच्या श्लोकात म्हणतात, अर्जुन म्हणतोय, त्वमादिदेव पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परन्निधानम् वेत्तासि वेद्यांच परंच धाम त्वया ततं विश्वमनंतरूप. आता तुझ्या विश्वव्यापित्वाची पूर्ती जाणीव मला व्हायला लागली आहे. सोपी गोष्ट नाहीये बरं. साधं व्यवहारातलं उदाहरण बघा. लहान बालक जेव्हा हळूहळू रांगायला सुरुवात करतं त्यावेळी रांगत जेवढा परिसर तो हळूहळू ओळखीचा करून घेत असतं बालक, ते त्यापेक्षा चालायला लागल्यावर त्याची धाव घरातल्याच जास्त विभागापर्यंत, परिसरापर्यंत पोचते ना. आणि धावायला लागल्यावर मग तर काय, कानाकोपरा ओळखीचा होतो. मग त्याच्यापासून तुम्ही कानाकोपऱ्यात काही दडवून ठेवू शकत नाही. दडवलं तर तेच बरोबर शोधण्यासाठी त्याची प्रवृत्ती होत असते. जे अननोन आहे ते जाणून घेण्यासाठी माणूस कायमच तत्पर होत असतो. जे माहिती नाही आहे ते माहीत करून घ्यायचं असतं. तुम्ही एखादी वस्तू जर का पडदा टाकून झाकून ठेवलीत तर बाकी सगळं डोळ्याला दिसणारं बघितलं तरी सुद्धा त्या पडद्यामागे काय आहे उत्सुकता सगळ्यांना राहते ना. मग ते लहान मूल असू दे, मोठी व्यक्ती असू दे, नाही तर कोणीही असू दे. जगभरातली ही प्रवृत्ती आहे ना. तेच अर्जुन आता त्वया ततं विश्वमनंतरूप. आता मला उलगडलं की तुझ्यापासून पटलामध्ये वेगळं काहीच राहू शकत नाही. कारण तूच तर ह्या सगळ्यावर मायेचं आवरण घालून प्रकट होतोस. तेव्हा आवरण रहित कोणाला केव्हा कसं करायचं याचा निर्णय करता तू आहेस, हे मला आता जाणवलंय, उलगडलंय. किती सुंदर आहे ना हा 11वा अध्याय. आपल्यालाही अशा प्रकारे पटलामागे काय आहे हे पटल असताना समजणं केवढा अवर्णनीय आनंद आहे ना. भगवंत तो अवर्णनीय आनंद अर्जुनाला अनुभव म्हणून देत आहेत. पुढे अर्जुन म्हणतोय, वायुर्यमो अग्निर्वरुणः शशांकः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च.
नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्व पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. हो, असं जाणीवेच्या पातळीवर समृद्ध करणारं जर समोर कोणी आलं तर किती वेळा नमन करावं, किती वेळा त्याचे आभार मानावेत, कृतज्ञता व्यक्त करावी. हीच आपली पण भावना असते ना. पुन्हा पुन्हा आपण चरणस्पर्श करतो, पुन्हा पुन्हा गळा भेट घेतो आणि पुन्हा पुन्हा जी जाणीव आपल्याला मिळाली आहे, जी अनुभूती मिळाली आहे, त्याची प्रचिती त्याच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. अर्जुन तेच करतोय. आणि म्हणून मग अर्जुन, आता लक्षात आलंय अर्जुनाच्या की आता माझ्या पुरतं लक्षात आलंय की तू माझा सखा कृष्ण वगैरे नाहीच रे, तू त्याच्याही पल्याड असणारा, जो दशांगुळ व्यापून उरलायस ना, ती प्रचिती देणारा तू थोर महात्मा आहेस. मला आता पूर्ण उलगडलंय. आणि म्हणून मग अर्जुन आपले ज्या काय आजपर्यंत अपराधच घडले, मीही तुला माझ्यासारखाच एक सामान्य समजून तुझी चेष्टा केली असेल, तुझ्याबरोबर भांडलो असेल, एकमेकांच्या ओढाओढीमध्ये मी तुझं काहीतरी खेचून घेतलं असेल, काहीतरी तुझं लपवून ठेवलं असेल वस्तूंमध्ये, कितीतरी प्रमाद असे माझ्या हातून घडले असतील. पण तेव्हा मला कळत नव्हतं रे. लहान मुलं जसं पहिला हात उचलतात, आठवून बघा आपल्या आईबाबांवरच ना, तिथे मस्ती सगळी चालणार हे त्यांना माहीत असतं. आणि म्हणून पहिला हक्क जर कुठे स्थापित करायचा असेल तर ते जे सगळ्यात सान्निध्यात आहे, जवळचं आहे, त्याच्यावरच केलं जातं. हे प्रहार मातेला कधी मूल मारतंय असं वाटत नाही, पित्याला कधी मूल आपल्यावर हात उचलतोय असं नाही वाटत, जोपर्यंत ते निस्पृह निरागस बालक असतं तोपर्यंत. अर्जुन असा निस्पृह निरागस आहे आणि म्हणून त्याच्याकडून हे प्रमाद घडलेले आहेत, हे अर्जुनाला आता प्रगल्भता आल्यावर जाणवत आहे. आणि म्हणून पुढच्या श्लोकांमध्ये अर्जुन म्हणून टाकतोय, सखे ती मत्वा प्रसभय प्रसु, सांगून टाकतोय, अरे माझ्याकडून खूप सारे प्रमाद घडलेत रे, आता मला तुझ्याबद्दल एक एक कळायला लागलंय, एक एक पैलू तुझ्या व्यक्तिमत्वाचा आता तूच उलगडून दाखवतोयस म्हणून लक्षात येतोय रे. आणि मग जेव्हा आपण एकत्र फिरलो, झोपलो, उठलो, बसलो, जेवलो, खाल्लो, या सगळ्या वेळी माझ्याकडून अनंत प्रमाद तुझ्या बाबतीत घडलेत, पण तू क्षमाशील आहेस. तत्क्षामये त्वामहम अप्रमेयम्, तू अप्रमेय आहेस, अपरिमित आहेस, आणि म्हणून तू ते अपराध सहज स्वीकारू शकशील आणि क्षमाही करू शकशील. अर्जुनाने अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली आहे. आपल्या अनुभूतीची संपन्नता आता भगवंतांपर्यंत अर्जुनाने पोहोचवली आहे. आणि मग कोणकोणत्या भूमिकेमध्ये मला तू जाणवलायस त्याविषयी अर्जुन स्वतः सांगतोय. अरे समजून घेतलं पाहिजे मला, आता तू कोणकोणत्या भूमिका निभावतोयस हे मला जाणता आलंय. आणि मग आता त्या भूमिकांविषयी मला व्यक्त व्हावं असं वाटतंय. हो ना रे भगवंता, मी व्यक्त केलंच ना तू मला माफ. आणि मग अर्जुन भगवंतांशी कसा संवाद साधतोय ऐकूयात हा आपण लगेचच. अर्जुनही एक क्षणभर स्तिमित झाला आहे. त्या इतका वेळ जे तेजायमान रूप त्याच्यासमोर होतं, ज्याच्यामुळे तो व्याकुळ झाला होता, ती व्याकुळता आता कुठेच्या कुठे लयाला गेली आहे. आणि एक अद्भुत अशी प्रसन्नता, अद्भुत असा भाव अर्जुनाच्या मनामध्ये जागला आहे. आपणही तो भाव एक क्षणभर मनामध्ये जागवूयात. एक क्षणभर डोळे मिटून आपणही ते कृष्णाचं जगडव्याळ रूप जे सुरुवातीला तेजायमान होतं ते, आणि आता अर्जुनाला प्रचितीला येत आहे ते, ही दोन्ही रूपं आपणही एक क्षणभर डोळ्यासमोर आणूयात आणि मग पुढचं विवेचन ऐकूयात. आणूयात एक क्षणभर ते डोळ्यासमोर. छान वाटलं ना. एक अनाकलनीय अशी स्पंदनं
आपल्याला सुद्धा जाणवली असणारच निश्चितच. आणि त्या स्पंदनांचा मागोवा घेतच पुढे आणखीन अर्जुन काय म्हणतोय, भगवंतांशी कसा संवाद साधतोय बघा बरं. श्लोक तर आपण ऐकलेच आहे. पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव. सगळ्या भूमिका अर्जुनाला आता डोळ्यासमोर येत आहेत. पितासी लोकस्य, बाबा रे तूच पालन करता आहेस, तूच गुरु आहेस. गरीयान म्हणजे सर्वश्रेष्ठ गुरुस्थान निभावणारा तूच तर आहेस. काय काय म्हणून तुझ्याविषयी मला आता जाणीवेत दृढावतंय, कसं सांगू रे शब्दामध्ये. आणखीन अर्जुन, लोकत्रये अपि प्रभाव, तिन्ही लोकांमध्ये ज्याचा भूभुव स्वाहा गायत्री मंत्रामध्ये आहे ना, ह्या 3 लोकामध्ये म्हणजे आपल्या शरीरात इंद्रिय, मन आणि बुद्धी हो, त्रैलोक्य बाहेर आहेतच, पण व्यक्तिगत स्तरावर सुद्धा भगवंतांनी वरदान स्वरूप आपल्याला 3 लोक दिलेलेच आहेत. आणि ह्या लोकत्रये अपि प्रतिम प्रभाव, श्रेष्ठ सामर्थ्याची जाणीव करून देणारा तूच आहेस. म्हणजेच आपला आत्मविश्वास वर्धिष्णू करणारा, स्वसामर्थ्याची प्रचिती देणारा तूच आहेस हे जाणवलंय. अहो अर्जुन कबुली देतोय आता. याकरता आणखी काय हवंय. जेव्हा यशोलभस्व भगवंत म्हणतायत आणि युद्धेस्व जेतासी रणे सपत्नान म्हणतायत, तेव्हा आता ती अनुभूती अर्जुनाच्या इंद्रिय मन बुद्धी त्रैलोक्यामध्ये जागली आहे. अर्जुन हे सांगतोय. किती सुंदर वर्णन याच्यामध्ये आलंय ना. जे अर्जुनाने विगतः मोहः अयं मम असं सुरुवातीला म्हटलं, ते एक मोहाचे पटल दूर झाल्याबरोबर अर्जुनाला हा सगळा उलगडा झाला. स्वसामर्थ्याची प्रचिती आली आणि ती करून देणारा जो कोणी आहे तो बाहेर कुठे नाहीये, तो माझ्याच चित्तात आहे हे देखील उलगडलंय. आणि म्हणून पुढच्या श्लोकांमध्ये अर्जुन सहजपणे म्हणून जातोय, तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीश मीड्यम. ईड्यम म्हणजे स्तुती करायला योग्य तूच आहेस रे, मग तुला का बरं नाही पुन्हा पुन्हा नमस्कार करायचा. आणि नुसता नमस्कार नाही बरं, हात जोडून साष्टांग दंडवत प्रणिधाय कायम. साष्टांग नमन पुन्हा पुन्हा तुलाच तर करायला हवं ना, अर्जुन स्वतःच सांगतोय. आणि मग आणखी विनंती करतोय अर्जुन, ती सल बोच राहते ना हो, मी इतके वर्ष असा वागलो, तुला कृष्ण समजून मी किती अपराध केले. तिथे व पुत्रस्य सखे व सख्यो प्रिय प्रियाया रहसी देव सोडून. तू सहनक्षम आहेसच, करशील ना माझे अपराध क्षमा. किती सुंदर भगवंतांकडे अर्जुन मागणी करतोय. आणखी पुढच्या श्लोकात अर्जुन म्हणतोय, अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. तुम्हाला पहिल्यांदा भयचकित करणारं रूप दाखवलंस आणि आता माझी समज वृद्धिंगत करणारं, जाणीवा विकसित करणारं हे दर्शन पण तूच घडवलंस. अदृष्टपूर्वम हृषितोऽस्मि दृष्ट्वा, मी असा काही आनंदित झालोय, पुलकित झालो आहे. आणि तुला एक विनंती करतोय, प्रसीद देवेश, कृपा करशील माझ्यावर, प्रसन्न होऊन एवढीच माझी मागणी मान्य करशील. आता अर्जुनाला मागणीच करायची. काय मागणी केली अर्जुनाने, तदेव मे दर्शय देवरूपम. एवढीच मागणी आहे रे, की आता ते कालानल सन्निभानी ते रूप आहे ना, त्याचंही रहस्य मला उलगडलं. आणि आता स्तुती योग्य असणारं हे जे तुझं रूप आहे, मला आत्मविश्वास सामर्थ्याची प्रचिती देणारं ते सगळंच विश्वरूप तू तुझ्यामध्ये सामावून घेशील. आणि आपलं मला जे नेहमी चिंतनात मननात आणण्यासाठी मी 10व्या आधीच्या अध्यायामध्ये अर्जुनाने मागणी केली होती ना, कथम विद्यामहं योगी त्वां सदा परिचिंतयन्,
ते चिंतन मननात जे आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये मी तुझं रूप स्थिर केलेलं आहे तेच रूप मला पुन्हा दाखवशील, प्रसन्न होशील या बाबतीत. काय सुंदर मागणी अर्जुनाने केली आहे. सगळं जग हिंडून आलो तरी आम्हाला शेवटी कुठे हो छान आश्वस्त, समाधान, तृप्तीचा प्रत्यय येतो. सगळं जग हिंडून झाल्यावर सुद्धा माझ्या मायभूमीकडे आल्यावर तिच्या अंकावर क्षणभर का होईना विसावल्यावर जी एक आत्मतृप्ती, प्रचिती मिळते, अनुभूती प्राप्त होते, ती आगळीच असते ना. ज्यानं हा केलेला आहे प्रवास त्यालाच त्याचं महत्त्व कळतं. शब्दातीत असतं होते. तशी आता अर्जुनाने मागणी केली आहे, तदेव मे दर्शय देवरूपम प्रसीद देवेश जगन्निवास. मागणी केली अर्जुनाने. आता बघूया ही अर्जुनाची मागणी भगवंत पूर्ण करणार की आहे याच ठिकाणी अर्जुनाला ते नाही मी तुला काय सांगितलंय ते लक्षात घे आणि त्याप्रमाणे तू प्रवृत्त हो, इथेच सोडून देतायत का मागणी मान्य करतायत बघायला तर हवंच. उत्सुकता असू दे तशीच. तोपर्यंत हे छान दर्शन आपणही अनुभवामध्ये दृढ करूया, अनुभूती द्यावी म्हणून त्याच्याचकडे प्रार्थना करत राहूया. आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपन्न करूया. नेहमीप्रमाणे आवडला असेल तर लाईक करालच, शेअर तर आपण करतच असाल आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल ना त्यांनी जरूर सबस्क्राईब करा हां. आणि बेल आयकॉन आठवणीने क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन मिळत राहील. पुढचा व्हिडिओ केव्हा येणार आणि तो आल्यावरती लगेच आपल्याला ऐकायची इच्छा असणार हे आहेच गृहीत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.